जय श्रीराम, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की. आठ मधील सर्वोच्च सर्व उमेदवार या ठिकाणी आहेत. भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी ह्या पॅनलची स्थापना केलेली आणि कशा प्रकारे तुमचं पॅनल तयार झालं काय सांगाल तुम्ही? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका 15 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी संपन्न होत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या प्रभाग 8चं सर्व उमेदवारांचं जे नामनिर्देशन पत्र आहे किंवा एबी फॉर्म आहे, तसं महेशदादांनी या ठिकाणी 4 लोकांना निवड केलेली आहे. अ मध्ये जे SC ओपन आहे त्यासाठी डॉक्टर सुहास लक्ष्मण कांबळे जे उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर म्हणून या भागामध्ये खूप भोसरी परिसरामध्ये गेले 25-30 वर्षापासून काम करत, अतिशय चांगलं उच्च शिक्षित व्यक्तीला डॉक्टर म्हणून या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि ब मध्ये माझ्याबरोबर सहकारी म्हणून गेले 5 वर्ष काम केलेले नम्रताताई योगेश लोंढे यांची निवड महेशदादांनी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केलेली आहे. आणि तिसरी क गटामध्ये आपले भारतीय जनता पार्टीचा मंडळाचा जो आमचा अध्यक्ष आहे, गेले संघटनेमध्ये गेले 5-6 वर्षापासून काम करायचे आमचे शिवराज सुदामराव लांडगे यांची सुविद्य पत्नी नीलमताई शिवराज लांडगे यांची क प्रभागामध्ये निवड या ठिकाणी झालेली आहे. या माध्यमातून क प्रभागामध्ये खूप इच्छुक या ठिकाणी होते आणि अ मध्ये पण जास्त इच्छुक होते, म्हणून थोडंसं निवड करायला या ठिकाणी वेळ लागला. परंतु उद्या परवा आता शेवटचा दिवस आहे, आपण त्या नियोजनामध्ये आपण ते क ची निवड त्यांनी केलेली आहे. खरं म्हणजे ब आणि ड मध्ये कोणीच इच्छुक नव्हतं, म्हणजे ओपन आम्हाला तिकीट जाहीर झालं अशा प्रकारचं. महेशदादा आम्ही इंटरव्ह्यूला गेलो त्यामुळे कशाला तुम्ही आले अशा प्रकारचं महेशदादाने त्या ठिकाणी सांगितलं, जा वार्डामध्ये काम करा. परंतु दादांचं एक अपेक्षा आहे आणि भारतीय जनता पार्टीची अपेक्षा आहे की आता आपण पाहतोय गेले 8-10 दिवसामध्ये किती भारतीय जनता पार्टीमध्ये लाईन लागलेली येणाऱ्यांची. आता बास म्हणायची वेळ आली, इतके लोक आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय मोदी साहेबांचं काम आणि आदरणीय देवेंद्रजींचं मुख्यमंत्री म्हणून काम खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी देश आणि राज्य या ठिकाणी चालवत आहेत. आणि 2017 ते 22 महापालिकेत सुद्धा मी पण स्थायी समिती अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलंय. पहिले आपली 5 वर्षाची अशी टर्म गेलेले आहेत की प्रत्येक स्थायी समिती अध्यक्षाच्या 2 ते 2.5 हजार कोटीचं विकास कामं या महापालिकेच्या माध्यमातून झालेले आहेत. ग्रामीण परिसर असेल, चिखली घ्या, चरोली घ्या, कुठलंही गाव घ्या, इतके आपण DP रोड्स केलेत, इतके विकास कामं केलेत जे शहरामध्ये आजपर्यंत कधीच झाले नाही. अशा प्रकारचे विकास कामं या ठिकाणी केलेले आहेत. पाण्याचा जो स्रोत आहे तो फक्त पावना होता, पावनाचा बंद जलवाहिनीचा तो प्रश्न प्रलंबित होता. परंतु आपण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना लक्ष्मणभाऊ जगताप आणि महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून जवळपास आंध्रा आणि बामा आसखेडचं 267 MLD पाणी या शहरासाठी आणलं. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला फक्त तो एक वर्षभराचा गॅप झाला. जर आज बामा आसखेड आंध्रा पाणी नसतं तर आज 1 दिवसाआड नाही 3 दिवसाआड पाणी द्यावं लागलं असं शहराला. अशा माध्यमातून खूप चांगलं संयोजन करून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करते. महेशदादा लांडगेंचं तर ख्याती तर माहिती आहे, जे करतात ते वर्ल्ड रेकॉर्डच या ठिकाणी कार्यक्रम होतात. अतिशय सुंदर नियोजन करून या ठिकाणी करतायत आणि ड मध्ये मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. पण प्रामाणिक त्यांची समर्पक अपेक्षा आहे की पूर्ण पॅनल या ठिकाणी निवडून आला पाहिजे. आम्ही पूर्ण पॅनलचे निवडून येण्यासाठी 1001% आम्ही सर्वजण प्रयत्न करू. अशा माध्यमातून मला खात्री आहे की 2 उमेदवार थोडेसे आमचे नौके आहेत, आम्ही 2 उमेदवार जुने आहोत. माझा तर 20 वर्षाचा माझा अनुभव आहे. त्या माध्यमातून प्रभागामध्ये सुद्धा 200 कोटीपेक्षा जास्त कामं या माध्यमातून या 5 वर्षामध्ये आपण केलेली आहे. प्रशासकीय काळामध्ये सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीचं कामकाज या प्रभागामध्ये झालंय. आम्हाला खात्री आहे या प्रभागाच्या सर्व जे नागरिक माता बंधू भगिनी आहेत, मतदार आहेत, खात्री आहे की आम्हाला 100% चौघांना निवडून देतील अशा प्रकारचं खात्री या ठिकाणी वाटते. तुम्ही ज्येष्ठ आहात, नम्रताताईंना तुमच्याबरोबर अनुभव आहे. या लांडगे ताईंच्या घरात सुदामराव उपमहापौर होते आणि त्यांचे शिवराज चांगल्या प्रकारे काम करतोय. परंतु डॉक्टर सुहास कांबळे हे उमेदवार येतील असं तुम्हाला वाटलं होतं? आम्हाला सरप्राईजच आहे डॉक्टरांचं. माझे डॉक्टर 20 वर्ष आमदार महेश लांडगे मास्टर स्ट्रोक म्हणावं लागेल. आता महेशदादा नेहमी कुठे सर्जिकल स्ट्राईकच करतात, मास्टर स्ट्रोकच करतात. आणि डॉक्टर सुहास कांबळेंचं माझा परिचय गेले 25 वर्षापासून आहे. त्यांचा मावस भाऊ माझ्या तिथं आळंदी रोडला मी जेव्हा राहत होतो
ते शेजारी काटे राहत होते, तेव्हापासून माझं त्यांचं जवळचं परिचय आहे. आणि आमच्या प्रभागात हॉस्पिटल असल्यामुळे त्यांचे सारखं बिल कमी करा, ट्रीटमेंट चांगलं करा, आम्हाला जावंच लागतं आणि ते करत होतं. आणि खरं प्रामाणिकपणाने ते आम्हाला ज्या ज्या वेळेला आम्ही मागणी केली, ज्या ज्या वेळेला विनंती केली, त्यांनी कधीच नकार दिला नाही या माध्यमातून. हा, आणि सगळ्यात माहिती आहे, मी इंजिनियर आहे. बघा, सांगायला आनंद आहे, अप्रमाणे सांगतो. अ मध्ये डॉक्टर आहे, आणि ब मध्ये पदवीधर आहेत, क मध्ये पदवीधर आहे, आणि ड मध्ये मी इंजिनियर आहे. म्हणजे आपलं जो प्रभागाचे जे उमेदवार आहेत पूर्ण सुशिक्षित आणि एज्युकेटेड आहे, म्हणजे जाण असणारे लोक आहेत, आणि नागरिकांची आम्हाला जाण आहे. आणि आम्ही सुद्धा खूप काय जन्मापासून श्रीमंती नाही, कष्ट करून गरिबीतनं आज कार्यकर्ता म्हणून काम करून आपण सगळं घडवलेले सर्व माणसं आहेत. त्यामुळे मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी निवडणूक होईल. आणि विरोधक कुणी कुठल्याही प्रकारचा आरोप करू, आता आम्हाला काही रील्स मधनं प्रतिक्रिया मिळतात, हे काय केलं, ते काय केलं, हे काय, आम्ही त्याला कुठले उत्तर देणार नाही. आम्ही कामाने उत्तर देऊ. आणि महेशदादा लांडगे भक्कम आहेत, या माध्यमातून आपण या 4ही सीट आपल्या प्रभागातून विजय करू. तुमचा अनुभव झालेला, आता तुम्ही अनुभवीच म्हणायला लागेल. काय सांगाल तुम्ही महिलांची निवड कशी पॅनल विषयी, आणि या पॅनल विषयी तुम्ही शहरात काय संदेश द्याल? आम्ही दोघांनी तर गेली 9 वर्ष, माझ्यापेक्षा भाऊनी तर 20 वर्ष जनतेची सेवा प्रामाणिकपणे केलेली आहे. प्रभागामध्ये मोठमोठे प्रकल्प आणलेले आहेत, आणि आम्हाला ज्यांची साथ लागली ते सन्माननीय आमदार महेशदा लांडगे यांचे मनापासून आभार व्यक्त करते. जे 2 नवीन उमेदवार दिले, आम्हाला तर डॉक्टरांचं सरप्राईज आहे. आणि क गटातनं 2-3 उमेदवार होते इच्छुक, पण ज्यांची निवड केली तेही खूप चांगले आहेत, पदवीधर आहे, आत्ताच भाऊंनी सांगितलं. तर 4ही उमेदवार निश्चितच निवडून येणार आहे. आम्ही दोघेही त्यांचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे की पूर्ण पॅनल 100% निवडून येईल, ही खात्री प्रभागाला देते. त्याचप्रमाणे दादांनाही या सर्वांच्या माध्यमातून खात्री देते की 4ही उमेदवार निवडून येतील. आता भाऊने सांगितलं, नम्रताताईंनी सांगितलं, तुम्ही नव्हत्या, मला सगळे अनुभव तुमच्याबरोबर, वेल एज्युकेटेड अनुभव आहेत. तुम्ही काय सांगाल, तुमची पहिलीच इलेक्शन आहे? माझा परिचय करून देते. मी नीलम शिवराज लांडगे आहे. मी समाजसेवा म्हणजे लाडक्या बहिणींची तुम्हाला साथ आहे? लाडक्या बहिणींची साथ आहेच, पण मी समाजसेवा करते, आणि दादांच्या हात आपल्याला अजून बळकट करायचे, त्यासाठी समाजासाठी मी नक्कीच प्रयत्न करते. दोन्ही उमेदवार तुमच्या बरोबर अनुभवी आहेत, तुम्ही दोघे नवीन आहात, तुम्हाला काय समाजाशी तुमचा कनेक्ट आहे, चौघे काय सांगाल तुम्ही? नमस्कार. सर्वप्रथम मी महेशदादा लांडगे, आमचे माननीय आमदार, आमचे आभार मानतो की त्यांनी मला या समाजकारणातून राजकारणामध्ये जस्ट एंट्री करण्याच्या दृष्टीने मला मदत केली. आणि इतके वर्ष, म्हणजे गेले 32 वर्ष मी पिंपरी चिंचवडमध्ये काम करतो ॲज अन अस्थिरोग तज्ञ. YCM हॉस्पिटलमध्ये असताना 3 वर्ष मी अस्थिरोग तज्ञ म्हणून तिथे काम केलंय. त्यामुळे मला महानगरपालिकेची जी आरोग्य व्यवस्था आहे त्याची सखोल माहिती आहे. गेले 30 वर्ष मी भोसरी आणि मोशी इथे वैद्यकीय व्यवसाय करतो, आणि त्या माध्यमातून समाजामध्ये विविध उपक्रम केलेले आहेत, अनेक आरोग्य शिबिरे केलेले आहेत. कोविडच्या काळामध्ये सुद्धा जेवढं शक्य तेवढं आम्ही समाजोपयोगी कामं त्यावेळी केलेले आहेत. आणि म्हणजे समाजामध्ये वैद्यकीय क्षेत्राबद्दल जनजागृती करणं, हेल्थ चेकअप कॅम्प्स, लेक्चर्स, या सगळ्या गोष्टींची नियमितपणे आम्ही कर्तव्य या दृष्टीने केलेले आहेत. परंतु आपण नेहमी ऐकतो की राजकारणामध्ये सुशिक्षित व्यक्ती येत नाहीत, अति उच्च शिक्षित व्यक्ती येत नाही, तर त्यापासून 4 हात लांब राहतात. परंतु आपण सुशिक्षित आहे, आपला वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव आहे, आणि एकंदरीतच या सगळ्या गोष्टींबद्दलचं जे ज्ञान आहे त्याचा उपयोग समाजासाठी सुद्धा व्हायला पाहिजे. महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणांमध्ये सुद्धा आपल्या अनुभवाचा उपयोग व्हावा, या एका उद्देशाने मी या महापालिकेमध्ये येतोय. या निवडणुकीमध्ये मी सहभागी होतोय, आणि मला खात्री आहे की जे 2 उमेदवार आमचे अनुभवी आहेत, एक तर 20 वर्षांनी, ताईंचा 5 वर्ष नगरपालिकेमध्ये, 8 वर्ष जो अनुभव आहे, आणि आम्ही दोघे जरी नवखे असलो या मतदारसंघामध्ये राजकारणामध्ये, तरी सुद्धा एक समतोल या पॅनलमध्ये निश्चितपणे आहे, आणि त्याचा सर्व 4ही उमेदवारांना एकत्रितपणे फायदा होईल याची मला खात्री आहे. आज यांनी इथं सांगितलं की 20 वर्षाचा अनुभव, 10 वर्षाचा अनुभव, यांचा समाजसेवेचा 35 वर्षाचा अनुभव, आणि शिवराजच्या माध्यमातून ताईंचा आणि स्वतःच्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांचा सगळ्यांशी संपर्क आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने पॅनल
शहरातील एक परिपूर्ण पॅनल म्हणून मानावं लागेल. आणि ह्या पॅनलच्या माध्यमातून महेशदादा लांडेंनी अतिशय सक्षम आणि सुदृढ पॅनल या ठिकाणी दिलेला आहे आणि ह्या पॅनलच्या पाठीमागे जनता नक्कीच राहतील असा विश्वास वाटतो. रोहित खरगे, खरा न्यूज नेटवर्क.